हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग आणि त्यातला आज आपण पाहूयात 50वा श्लोक. श्लोक असा आहे: बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. विनोबाजी म्हणतात, येथे समत्व बुद्धी नेटळे सुकृत दुष्कृत समत्व जोड ह्यासाठी तेची कर्मात कौशल. अर्थ असा आहे की साम्य बुद्धीनं जो युक्त झाला तो पुण्य आणि पाप या दोघांचाही त्याग करतो. म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्यासाठी हे अर्जुना तयार हो आणि कर्माचरणात समत्व बुद्धिरूप योग साधणं हेच खरं कौशल्य आहे आणि त्यातच खरी सहजता आहे. आता कौशल हा जो शब्द आहे हा मूळ कुशलम या संस्कृत शब्दापासून कौशलम आणि मग त्याच्यावरूनच कौशल्य हे एक त्याचं रूप बनलेलं आहे. बरोबर. तर आपण मराठीमध्ये कौशल्य या शब्दाचा अर्थ काय घेतो तर चातुर्य, कसब किंवा एखाद्याचं तरबेजपणा आपण म्हणतो की नाही. पण संस्कृतमध्ये मात्र कुशल म्हणजे आपण म्हणतो की काय सगळं कुशल मंगल ठीक आहे ना. तर तो अर्थ इथे अभिप्रेत आहे की सुखी, सुखरूप, कुशल असणं म्हणजे काय की कर्म करण्यात सुख पाहिजे. आणि सुख कशात तर ते योगयुक्त चित्ताच्या अवस्थेत असतं. आता कर्म करताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. पाप आणि पुण्याच्या जेव्हा पलीकडे एखादं कर्म जातं ना तेव्हा त्याचा जो आनंद असतो ना तो आपण व्यवहारात म्हणतो की शाश्वत आनंद आहे, चिरकाल, म्हणजे पिढ्यानपिढ्या तो आनंद टिकतो वगैरे. खरं तर ना हे सगळे शब्दांचे खेळ असतात. कारण आनंद हा मुळातच आनंद हाच शाश्वत आहे. मग तो काय आपण कोण ठरवणार की तो पिढ्यानपिढ्या टिकतो का नाही, तो शाश्वत आनंद मला मिळाला चिरंतन. हे सगळे आपले शब्दाचे सगळे उपयोग असतात. आनंद हा नेहमीच कालातीत असतो. तर योग हा कर्मसु कौशलम हा जो श्लोकाचा भाग आहे हा सगळ्यांचा अगदी सुपरिचित आहे, तितकाच तो आवडता पण आहे. अनेक ठिकाणी बघा निबंधासाठी, व्याख्यानासाठी किंवा वक्तृत्व स्पर्धेसाठी योग कर्मसु कौशलम हा नेहमी म्हणजे एक ह्या शीर्षकाखाली अनेक सगळी व्याख्यानं म्हणा, निबंध स्पर्धा ह्या नेहमी आयोजित केल्या जातात. तर आता होतं काय की आपण ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे ह्या ओळीचा अर्थ काय धरतो की योग कर्मसु कौशलम म्हणजे कर्म हे कौशल्याने केलं पाहिजे. आता आपण आत्ताच बघितलं की कौशल्य हा मराठीतला अर्थ आहे, पण संस्कृतप्रमाणे कुशलम योग हा कर्मसु हा जो इथला जो कुशल शब्द आहे ना त्या कुशलचा मूळ अर्थ आहे आपण बघितलं की सुखरूप, खुशाल किंवा सुखी, आनंदी. तर तोच इथे अभिप्रेत आहे. परंतु गीता ही आपण दैनंदिन जीवनात थोडी थोडी आपल्याला जशी अपेक्षित आहे तशीही वळवून त्याचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपलं जीवन हे सगळं म्हणजे तो काळ आणि आत्ताचा काळ संपूर्ण जीवनाची पद्धती बदलली आहे. अनेक गोष्टींचे आपण म्हणतो की संदर्भच आता वेगळे झालेत. तर काळाच्या हिशोबाने तसे तसे अर्थ सुद्धा लावता येणं सुसंगत आणि त्याच्यातून कुणाचं नुकसान आपण कधीच विचार करणार नाही आहोत. झालं तर सगळ्यांचं कल्याण, सर्वेपि सुखीनः सन्तु असाच आपला त्याच्यामध्ये भाव असणार आहे. तर आता प्रत्येक काम हे कौशल्याने करावं असा साधारणपणे अर्थ अभिप्रेत घेतला जातो की सगळंच म्हणजे अगदी घरातलं काम असो, बाहेरचं काम असो, ते जर काम टापटिपीनं, कौशल्यानं, नीटनेटकेपणाने केलं तर म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एकतर आपल्याला स्वतःला आनंद मिळतो, समाधान मिळतं, त्या कार्याचं यश बऱ्यापैकी जवळजवळ 100% जाऊन पोचतं. त्याच्यातून म्हणजे चुकीचं काही निष्पन्न होत नाही. उलट इतरांना प्रेरणा मात्र खूप मिळते की साधाच म्हणजे स्वयंपाक सुद्धा कधी कधी बघा ना, एखादा आपण लहानपणी एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी जेवायला जायचो
तर तिथे त्याच्या आईचा स्वयंपाक आपल्याला अचानक खूप आवडायचा. आपण म्हणायचो की काकू किंवा मावशी किती भाजी सुंदर झाली आहे. त्यांना पण असं वाटायचं की अरे काय सुंदर, रोजच्यासारखी भाजी केली आहे मी. पण नाही, म्हणजे आपलं साधं करणं सुद्धा ते प्रेमाने केलेलं असतं, मनापासून केलेलं असतं. तर ते रोजच्या घरातल्या माणसांना आता रोज रोज काय सांगायचं नाही कोणी त्याच्यावर सांगत. पण अचानक कोणीतरी अवचित पाहुणा जेव्हा येऊन जेवून जातो तर तो मात्र आवर्जून सांगतो की वहिनी आमटी फार सुरेख झाली आहे तुमची. म्हणजे हा जो भाग आहे ना, हा सुद्धा कौशल्याचा भाग आहे की एखादी गोष्ट मनापासून करणं म्हणजेच त्याच्यातलं कौशल्य दाखवणं. नीटनेटकेपणा आहे, टापटीपणा आहे, स्वच्छता आहे, वेळेचा म्हणजे वक्तशीरपणा आहे, असे अनेक पैलू ह्या कौशल्यामध्ये येतात. आणि दैनंदिन व्यवहारामध्ये या सगळ्याचा आपल्याला निश्चित उपयोग होतो. आता जी नोकरी करणारी गृहिणी असते तर तिला बघा ना, एखादी जी साधी घरात राहणारी गृहिणी असते तिची कामं आणि हिची कामं तीच असतात. माणसं 2 असतील नाही तर माणसं 6 असतील, पण घरातली कामं मात्र तेवढीच असतात. फक्त आपण म्हणतो ना की क्वांटिटी वाईज थोडासा फरक पडतो. म्हणजे आता स्वयंपाक पोळ्या समजा 7-8च पुरतील, 6 माणसांच्या घरात त्या 15-20 करायला लागतील. फरक हा असतो. पण बाकी सगळं आलंच न करायचं काय नाही, घर म्हणजे काय करावं लागत नाही. आणि शिवाय ती नोकरी करते म्हणजे जर तिला सकाळी 8ला 8:30-9 पर्यंत घर सोडायचं असेल तर 5-5:30ला उठल्यापासून तेवढ्या 2-2.5 तासात ती सगळी घरातली कामं पटापट करून ती पुन्हा ऑफिसला जाते. तिथून घरी आल्यावर ती पुन्हा उभीच असते. हा सुद्धा मुद्दा जो आहे ना, हा अनेक वेळेला निबंधातून वगैरे योगः कर्मसु कौशलम या म्हणजे शीर्षकाखाली साधारणपणे विस्ताराने मांडला जातो. आणि मला तरी वैयक्तिक नाही असं वाटतं की तो काही चुकीचा आहे. आपण तो तसा अर्थ लावून घेतलाय आणि तो अर्थ निश्चित प्रेरणादायी आहे. आपल्यामध्ये सुधारणा करणारा तो अर्थ आहे. कारण भगवंतांनी गीता जी सांगितली आहे त्याच्यातून आपल्याला एक संदेश महत्वाचा असाच मिळतो की आपण आयुष्यात कधीही दुसऱ्यांना सुधारायला जाऊ नये. तर ज्याच्याशी आपल्याला जुळवून घ्यायचं असतं तर त्यांच्या हिशोबाप्रमाणे कुठं जे कंगोरे टोचणारे असतात, घासणारे असतात, तर त्या कंगोऱ्यांवर आपणच काम करावं. आपणच आपल्याला थोडंसं अधिक बदलवावं जेणेकरून तो कंगोरा तिथे टोचणार नाही. गीतेचं जे मूळ तत्व आहे ते हे सुद्धा आहे की जीवन पद्धती दुसऱ्याची आपण बदलू शकत नाही, पण स्वतःची मात्र जेवढी जास्तीत जास्त चांगली करता येईल तेवढी आपण निश्चित करू शकतो. ती करणं म्हणजेच योगः कर्मसु कौशलम. आता इथे भगवंतांनी अर्जुनाला ह्याच्यासाठी हे सगळं सांगितलंय ना की त्याला वाटत होतं ना की हे सगळं सुकृत दुष्कृत म्हणजे पापमेवाश्रये दस्मान हत्वै ताना तता येनहा ह्या सगळ्या कल्पना अर्जुनानेच तर मांडल्या आहेत ना की पाप पुण्य काय होईल काय माहिती नाही वगैरे. मग त्या कल्पनांचा समाचार इथे भगवंतांनी घेतलाय. कारण शेवटी काय, पाप असेल पुण्य असेल, जी कल्पना आपल्या मनात येते काम करताना त्याचं सावट आपल्या कामावर पडतंच की नाही. मग ते पडू नये त्याच्यातून बाहेर आलंच पाहिजे. हा भगवंतांचा इथे मूळ हेतू आहे की समत्व बुद्धीनं कुठलंही काम करायचं आहे. म्हणून अर्जुनाला भगवंत इथं कर्मयोगाचा अवलंब करायला सांगतात. आणि मग कर्मयोग कसा, तर समत्व बुद्धीचा. म्हणजे काम करण्याच्या ह्याच्यात आपल्याला फार कुठे हुरळून जायचं नाही. असं म्हणतात ना की यशाने फार हुरळून जाऊ नका आणि अपयशाने एकदमच खचून जाऊ नका. दरवेळेला सातत्यानं ती मुंगी कशी अखंड त्या रव्याच्या शोधात असते, अखंड आयुष्यभर ती मधमाशी गांधील माशी अखंड तिच्या त्या एवढ्याशा त्या तिला सोंड म्हणतात ना मधमाशीची, त्याच्यामध्ये तो किती कणभर रस शोषला जात असे तो घेऊन ती त्या आपल्या पोळ्यात येते, तिथे तो जमा करते, अखंड ती तेच करत असते. ती कसलेच विचार करत नाही. अर्थात आता प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना ती विचार क्षमता तेवढी ती मेंदूची वाढ हे काही दिलेलंच नाहीये. हा जरी भाग असला तरी आपण या सगळ्या प्राणी पशु पक्षी झाडं यांच्यापासून काही ना काहीतरी संदेश घेतच असतो ना की कसं त्यांचं अखंड कार्य चालू असतं तसंच कार्य आपलंही चालू राहिलं पाहिजे. कंटाळा म्हणून त्यांना असतो का हो या मधमाशांना
किंवा या मुंगीला थकले बाई जरा बसले निवांत असं ह्यांचं आयुष्यच नाहीये. आपल्याही आयुष्यात असंच असावं, कामाचं स्वरूप असंच असावं अशी प्रेरणा आपण ह्या निसर्गाकडून घेत असतो. आणि ही प्रेरणा घेऊनच आपलं जे काम होतं ते काम नेहमी योग हा कर्मसु कौशलम. आता पुढे भगवंत 51व्या श्लोकात अर्जुनाला समजावून सांगतायत, कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. विनोबाजी म्हणतात, ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत. अर्थ असा आहे की असा बुद्धियोगी आणि मनाचा स्वामी पुरुष आपल्या कर्माचं फळ टाकून न दिल्यामुळे जन्माच्या बंधनातून मुक्त होत जातो आणि दुःखरहित पदाला जातो. कर्माचं फळ टाकून द्यायला सांगतात भगवंत, कारण त्याचं म्हणजे त्याचा जर त्याग केला तरच जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार असं परमपद प्राप्त करून घेता येतं. आता आपल्याला निर्विकार पद म्हणजे काय मिळणार आहे, मोक्ष काय मिळणार आहे, तो नक्की कसा असतो हे सगळं समजणं, आकलन होणं हे खूप अवघड असतं. त्याच्यासाठी खूप म्हणजे साधना, उपासना ह्या सगळ्या माध्यमाची नितांत जोड असते. आणि उगाच 1-2 वर्ष केल्याने ह्यातलं काहीच साधत नसतं मंडळी. त्याच्यासाठी किती किती वर्ष या सेवेसाठी आपल्याला द्यावी लागतात. तेव्हा कुठेतरी काहीतरी इवलेसे कण आपल्या हातामध्ये आले आहेत असं वाटायला लागतं. आले असतात तर ते जपून ठेवून ते वाढवायची मात्र क्षमता पुन्हा आपल्यालाच वाढवावी लागते. आता आपण बघतो की जे कर्म असं असतं की नाही आनंददायी, म्हणजे कसं की त्याच्यामध्ये पाप पुण्याचे आपल्या मनात विचारच नाही आले पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बघा, अशी पण आपल्याकडे एक आहे पद्धती की दिवसभरात रात्री झोपताना काय काय केलं त्याचं ना आपण मनाशी एक 5 मिनिटं उजळणी करावी आणि मगच आपण झोपावं. तर आठवून काय बघायचं असतं. मग काही लोकांना डायरी वगैरे लिहायची सवय असते की दिवसभरातल्या ठळक घडामोडी त्याच्यात नोंदी ठेवतात. तर हे नको असलं तर 2-5 मिनिटं स्वतःशी विचार करावा, आठवून बघावं की माझ्या हातून दिवसभरात असं काही नाही न घडलं की जे मी अगदी अनाहूतपणे केलं, सहज केलं किंवा कदाचित मी मुद्दामून केलं पण त्याच्यामुळे दुसरा खूपच दुखावला गेला किंवा दुसऱ्याचं कार्य म्हणजे उभं राहण्यासाठी जो काही त्याला माझ्याकडनं एक मदतीचा हात अपेक्षित होता, मी माझ्याच नादात माझ्याच धुंदीत राहिलो आणि मी तो त्याला मदतीचा हात दिला नाही. आता असं नसतं ना जगात, शेवटी मी नाही तर दुसरा कोणीतरी उभा राहतो, त्याचं कार्य पुढे जाईल. पण आज त्याला अपेक्षा होती, ती अपेक्षा माझ्याकडनं मात्र पूर्ण झाली नाही. मग काय झालं, 1-2 दिवस त्याचाही शेवटी वेळ वाया जाणार ना, पुन्हा दुसरा शोध घेईपर्यंत की ठीक आहे म्हणजे यांच्याकडनं काहीच मदत मिळत नाही वाटतं, मग आता कुठून मदत मिळवायची. असे सगळे आढावे जर मनाशी आपण बघितले तर आपल्याला आपल्या चुकीची जेव्हा जाणीव होते तर ती जाणीव झाली ना की मग खऱ्या अर्थाने शांत झोप लागते. नाहीतर मग आज झोप लागते सुद्धा बरं का, पण ती जाणीव असते ना मनात की नाही त्यावेळेला तू चुकलास किंवा चुकली, हे असं तू करायला नको होतं. काय हरकत होती थोडंसं पदरमोड करून एखादी गोष्ट करायला. किती दरवेळेला स्वतःचाच विचार करणार, दरवेळेला स्वार्थी विचार करणार. भगवंत आपल्याला किती वेळा सगळीकडे आपण वाचलंय, ऐकलंय की आपण खाली हात आलेलो आहोत आणि खाली हातानेच जाणार आहोत. काय बरोबर ह्यातलं घेऊन जाणारे, वेळेला काय थोडंसं एखादी गोष्ट दिली उचलून कोणाला, काय असा मोठासा त्याच्याने आपल्यावर डोंगर कोसळणारे, सगळं तर भगवंतानी भरभरून दिलेलं आहे. हे सगळे विचारणं नंतर आपला पाठलाग करतात, छळायला लागतात आणि मग आज झोप लागून जाते पण नंतर मग कित्येक दिवसांची झोप आपल्याला खरोखर उडते. आणि आज असे अनेक लोक असतात की शांत झोपच लागत नाही. एकदा झोपलं की पुन्हा आपलं 1-2 तासांनी जाग येते, मग कितीतरी वेळ जागत बसतात, मग उठून काहीतरी पुन्हा वाचन करतात. हल्ली तर काय मोबाईलवर रात्री कधीही बसा, काहीच फरक पडत नाही. हे सगळं जे आहे ना, हे शांत झोप यावी
यासाठी आपण आपल्या मनाची उजळणी करायची असते आणि भगवंतांचे आभार मानायचे असतात की ठीक आहे, ह्या 1-2 गोष्टी आज माझ्या हातून नक्की चुकल्या आहेत आणि मी उद्या त्या चुका माझ्या हातून घडणार नाही याचीही काळजी घेईन. आणि आजचा जेवढा दिवस माझा मग विचार करताना लक्षात येतं की नाही, तरी सुद्धा 90% सगळं चांगलंच झालं की माझं आजचं, वाईट असं तर काहीच झालेलं नाहीये. मग याच्यासाठी भगवंता तुझे आभार. आणि असं सगळं झालं ना की खरोखर शांत झोप लागते आणि आजचा आपला हा जो दिवस असतो तो आपल्याला नक्कीच आनंददायी असतो. आणि जीवनात मिळवण्यासारखं याच्यापेक्षा आता काय वेगळं आहे. मनीषिणः म्हणजे कशाची मनीषा असावी, प्रत्येक दिवस असा समाधानाचा कृतकृत्याचा जावा बस. जन्मबंध विनिर्मुक्ता म्हणजे जीवनाच्या अखेरीस अशी माणसाला अनुभूती यायला लागते, ती महत्वाची असते. आणि अशी अनुभूती म्हणजे की आता जन्म मृत्यूची पर्वा नाही. या आयुष्यात जे जे कर्म भगवंतांनी मला सोपवलं ते मी माझ्या तऱ्हेनं अत्यंत कुशलतेने पार पाडलेलं आहे. आता भगवंत परत जन्माला घालो व न घालो, जसं तुकारामांचा अभंग आहे, तुका म्हणे आम्हासी सुखे घालावे गर्भवासी. म्हणजे तुकोबांनी तर गर्भवासी परत परत घाला म्हणून पांडुरंगाकडे अळवणी केली का, तर आम्ही जन्माला आलो की परत आम्ही तुझ्या भजनात तल्लीन होऊन जाऊ, नाहीतर मोक्ष मिळाला की आम्हाला भजन नाही करायला मिळणार. किती साधा एक भोळा विचार आहे तुकोबारायांचा. हा विचार आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो की कशाला त्या पुढच्या मोक्षाच्या आणि ह्याच्या कल्पनेत तरी आपण गुंतून पडायचं की ज्याच्यातून आपल्याला समजणार तर बहुधा काहीच नाही. त्यापेक्षा आत्ताचा विचार करूयात. आत्ता मला वेळ आहे तर मी तो वेळ सत्कारणी का लावणार नाही, का लावू नये ह्याचा विचार करावा. म्हणजेच जन्मबंध विनिर्मुक्ता. यात काय असतं की यशाची धुंदी नसते, अपयशाची खंत नसते आणि सगळाच हा कर्मयोग जो आहे ना हा बुद्धी युक्त म्हणजे बुद्धीनं युक्त असा आहे. त्याच्यानंतर हे जे पदम गच्छन्ती आहे ना की परमपदाला पोचणं वगैरे, मी जसं म्हटलं काय माहिती कोण पोचतं, नक्की काय पोचतं, आपण तर फार सामान्य माणसं आहे. त्यामुळे तुकोबारायांचा अभंगच आपल्यासाठी श्रेष्ठ आहे की सुखे घालावे आम्हासी गर्भवासी, काही हरकत नाही, परत पुढचा जन्म मिळाला तरी आम्ही तो जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्यतीत करू. आणि त्या निर्विकार निश्चल निरामय परमपदाला परमतत्वाला योगी महात्मे जाऊन पोचतात, ते त्यामध्ये विलीन होतात. तर तिथपर्यंत आम्हाला पोचण्याची कधीतरी भगवंता संधी द्यावीस अशी इच्छा नक्कीच करायला हरकत नाहीये. आणि हे जे निर्विकार पद वगैरे असतं ना की तिथपर्यंत काहीच पोचत नाही, शब्द नाही, भावना नाही, हे काहीच नाही. हे सगळं जे असतं ना ते हे सगळं ऐल तीरावरचं असतं, पैल तीरावर काहीच नाहीये. आणि हे निर्विकार पद कधी प्राप्त होऊ शकतं ते भगवंत आता 52व्या श्लोकात सांगणार आहेत. थोड्या पद्धतीनं आपण ते जाणून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूयात, परंतु उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत हरिओम.